माझ्या समोर बसलेल्या भगिनींना शिक्षणाचा अधिकार मिळाला, समाजात जगण्याचा अधिकार मिळाला, समाजात माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला, त्या सावित्रीबाई फुले जगण्याचा अधिकार मिळाला आणि परस्त्री ही माते समान असते अशी शिकवण ज्यांनी दिली त्या छत्रपती शिवाजी महाराजांना आणि त्यांच्या जिजाऊला माझ्या नमन. ज्यांच्यामुळे अख्खा भारत देश आज
त्या पूर्ण करण्याकरता आम्ही निश्चितपणे या कालावधीचा प्रयत्न करू. आज कार्यक्रम थोडा उशिरा सुरू झाला. आम्ही पहिले सांगितलं होतं की आम्हाला 5 वाजता पुढच्या गोष्टी नागपूरला पोहोचायचं आहे आणि म्हणून आज तुमच्या सरकारची आमची भेट झाली. आपण सर्वकाली जो मानलेला सन्मानलेला सत्कार केला आणि हा एक निश्चितपणे अजून एक जबाबदारी आमच्यावर वाढलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपण सर्व माझ्या समोरचा सर्व ही जबाबदारी पूर्ण करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न निश्चितपणे करण्याची ग्वाही तुम्हाला देतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. तुमची पूर्ण कशी करायची आम्हाला तुमच्या सगळे कार्यक्रमाला यायचं. 99% तुमचं काम करायचं. 5 वर्षात आम्हाला जी काही काम करतो असं वाटतं की आम्हाला सहयोग करतील, पण वेळ अशी येते की आमच्याकडून तर सर्व होते पण एका गोष्टीमुळे आधी ओबीसी आली नाही आली नाही, तिथे राखले नाही चालत आणि विनोद अग्रवालही नाही चालत. बरोबर आहे ना? आणि म्हणून हे थोडा विचार करण्याची आवश्यकता असते की स्थानिक लेवलवर आपल्याकरता थांबणारा माणूस कोण आहे. जरी येत असेल शासनाचा निर्णय असेल त्याच्याकरता आपण लढा देऊ, पण आपलाच माणूस नसेल तर मग लढा कोण देणार. म्हणून आपण या तो बना के रखो या बन के रहो, कुणातरी आपला माणूस पाहिजे ना. आणि म्हणून तुम्ही ज्या प्रकारे आम्हाला म्हणता की आमचे हक्काचे माणूस मोदी आहे, आमचा हक्काचा माणूस राहणार आहे, त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा छातीवर हात ठेवून आणि ती आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कशा प्रकारे भरता येईल याकरिता आपण 26 तारखेला शिक्षण समितीची सभा घेतली. त्यामध्ये आपण सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय संबंधित 300 ते 350 शिक्षण सेवक कसे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपल्या डोक्यावर जो ताण आहे तो कसं कमी करता येईल याकरिता आपण नियंत्रण करण्याचं काम सुरू केलं. त्याचप्रमाणे शिक्षण सेवकाचं पण ते एक होतं, त्याचं पण बजेट केलं. येत्या 15 दिवसामध्ये ते पण मार्गी लागतील प्रश्न आपले. काही काल सन्माननीय आमदार विनोदजी अग्रवाल, सन्माननीय आमदार राजकुमार मंडले साहेब यांनी शिक्षक संघटनेच्या ज्या नेहमी मागण्या नानवता लहानपणी पहिले मायेचा चेहरा पाहिला, तिला बोट धरून शाळेत टाकलं आणि मग तिला जेव्हा जेव्हा हातावर छडी मारली तेव्हापासून ते सगळे विषय मांडते. त्याच्यामुळे दुपारपासून सर्व या ठिकाणी एकत्रित आले आणि एक एक पाहुणे येत आहेत आणि जात आहेत. आणि आपलं सुद्धा जास्त वेळ न घेता आपल्या मनाचं भान ठेवून जास्त न बोलता इथंच थांबतोय. जय हिंद, जय भारत. 1100 मताच्या फरकाने मी पॅनल निवडून आणलं. जिल्ह्यामध्ये आज महाराष्ट्रामध्ये कुठेही कार्यालय नाही. 2014 मध्ये यवतमाळ शहरामध्ये बंद पडलेली शाळा, ती शाळा जिल्हा परिषदच्या सीओनं संघटनेला दिली. आज त्याच्यामध्ये काम केलं. आज ज्या शाळेसाठी ज्या केंद्रासाठी मी काम करतो त्या केंद्रांनी जिल्हा परिषदला मी जेव्हा निवडणुकीसाठी उभा झालो याच्यासाठी सगळ्यात पहिला जर काम जात असेल तर आमच्या प्राथमिक शिक्षक बांधवांना आमच्या मी वास्तविकता सहकार्याचा माणूस आहे. मी सहकार्यामध्ये जवळपास 20 वर्ष झाले निवडणूक लढवल्या. जिल्हा परिषदेमध्ये लढवली नाही, परंतु 5 वर्षाच्या आधीपासून सगळे प्राथमिक शिक्षक आमच्या शिक्षिका आमच्या मागे लागल्या की भाऊ तुम्हाला ही निवडणूक लढवायची आहे. मी खोटं सांगत असेल तर भाऊ एका हातामध्ये शस्त्र आणि दुसऱ्या हातामध्ये शास्त्र घेऊन
गुरु परंपरेची थोरवी वाढवणाऱ्या गुरु द्रोणाचार्यांचा पवित्र बेच आहे. खरा तो एकीची धर्म जगाला प्रेम अर्पावे हा प्रेमाचा संदेश संपूर्ण जगताला देणाऱ्या परंतु साने गुरूंचा पवित्र बेच आहे. इच्छेनं असेल अनिच्छेनं असेल, सोयीनं असेल बेसोयीनं असेल, अगर तुमची माझी प्रापंचिक गरज होत असेल, त्या पवित्र बेशामध्ये तुम्ही पदार्पण केलंय आणि म्हणून या पवित्र बेशाचं पावित्र्य राखणं, मांगल्य जपणं आणि आदर्शवाद जोपासणं हे तुमचं माझं काम आहे. गेल्या अनेक वर्षाच्या कालखंडापासून महाराष्ट्रातल्या गोरगरिबाच्या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या बाबतीतलं काम आम्ही करतोय. आणि हे काम करत असताना आपणाला ज्या अनंत अडचणी येतात त्या अडचणींची सोडवणूक करण्यासाठी संघटना आहे. जुन्या कालावधीमध्ये या गोंदियामध्ये प्राथमिक शिक्षकाला न्याय मिळवून देणारी ही संघटना इथं नव्हती. आज गोंदिया जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रामध्ये सर्वसामान्य प्राथमिक शिक्षकाला न्याय देण्याचे काम करणारी गोंदिया जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ आणि गोंदिया जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ महिला आघाडी, विशेषतः महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यामध्ये 358 तालुक्यामध्ये 728 महापालिका आणि 220 नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये संघटनेच्या कार्यक्रमासाठी मी जात असताना मला मात्र हे जे नियोजन आहे ते अगोदर करायचं असतं. वर्षाच्या कालखंडामधली गेल्या 100-125 वर्षाच्या कालखंडातली प्राथमिक शिक्षण